नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बाजारात मच्छी आणायला गेलेली, तर तिथे ताजी अशी ओली करंदी होती। तर विचार केला की आज ओल्या करंदीची भाजी बनवूया। तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ओली करंदी, आले लसूण पेस्ट, हळद, मसाला, एक लहान कांदा, गरम मसाला, टोमॅटो, लिंबू, कोथिंबीर, कांद्याची पात, तेल आणि मीठ। आता इथे मी करंदी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे, अर्धा चमचा हळद, एक चमचा मसाला, एक चमचा गरम मसाला आणि थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे। आणि एक चमचा लिंबूचा रस घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व छान मिक्स करून एक 15 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं आहे। आता इथे आपल्याला 15 मिनिटं झाल्याच्या नंतर एका पातेल्यामध्ये 4-5 चमचे तेल घालून घ्यायचे आहे। तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे। आता यामध्ये एक लहान बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्याच्या नंतर यामध्ये एक बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मसाला आणि थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे चवीनुसार। जास्त मीठ घालायचे नाही, कारण की आपण अगोदर करंदीला आले लसूण पेस्ट लावली तेव्हाही मीठ टाकले होते। आणि हे छान 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला ओली करंदी घालून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे, जास्त पाणी नाही घालायचं, कारण की आपल्याला भाजी बनवायची आहे करंदीची आणि शिजायला ठेवून द्यायची आहे। आता इथे आपले 15 मिनिटं भाजी शिजवून झालेली आहे। मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे ओलसर ठेवलेली आहे, मला एकदम सुकी भाजी नको आहे। आता यामध्ये आपल्याला कांद्याची पात आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर आता इथे आपली झणझणीत अशी ओली करंदीची भाजी बनवून तयार आहे। तर तुम्ही गरमागरम चपाती किंवा गरमागरम भाकरी सोबत खाऊ शकता।
तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.